नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात दापोलीमधला हा दुसरा दिवस आहे आणि उद्या मी निघणार आहे. आणि ह्या एका रोपालाच एवढी फुलं आलेत ना जास्वंदाची. गावच्या ठिकाणी ना देवपूजा करताना बाहेरून फुलं घ्यायची काही गरज लागत नाही, कारण सगळी फुलं अवेलेबल असतात. आणि ते सफेद जास्वंद आहे आणि हा लाल जास्वंद आहे. तर आम्ही निघालो आहोत रुद्राला बघायला, प्राजक्ताच्या माहेरी, जे दापोली म्हणजे दापोली बसस्टँडवरून जवळच आहे. तर आम्ही इथून निघून आम्ही विचार केला आम्हाला रिक्षा मिळेल, पण नाही मिळाला. आणि ॲक्च्युली ना मावशीला चालायला जमत नव्हतं, पण आम्ही खूप प्रयत्न केला तरीही रिक्षा मिळत नव्हती. शेवटी रिक्षा आम्हाला मिळाली नटराज नाक्यावर. तर तिथून तिला म्हटलं डायरेक्ट आता आपण तिथून जी रिक्षा करू ना प्राजक्ताच्या घरी जाऊ, तिथं रुदूला बघू आम्ही आणि तिथून परस्पर घरीच येणार त्याच ऑटोनी. तर इथे ना प्राजक्ताच्या बहिणीचं लग्न होतं. तर मी तर कालच आलेली आहे, सगळे लग्नाला येऊन गेलेली होते. तर आज रुदूला बघायचं होतं म्हणून आम्ही ही वेळ काढून त्याला बघायला गेलेलो. तर सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. ही आहे दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ जेव्हा मी निघणार आहे आणि माझी गाडी आहे 9:30ची. तर सकाळचं वातावरण बघा, अगदी मस्त थंडगार होतं. आणि मी उठलेली 6:30ला, आंघोळ वगैरे झाली, चहा आणि चपाती खाऊन घेतली, कारण प्रवास पण करायचा होता आणि मेन म्हणजे ना अन्वीला घेऊन निघायचं होतं. कारण दोघांपैकी एक मूल जरी बरोबर असेल ना तर खूप छान वाटतं, रिलॅक्स वाटेल मला. म्हणून भले त्याने त्रास दिला ना तरी चालेल, पण प्रत्येकाला एक तरी मूल जवळ लागतं असतं. अर्णवला तिथेच ठेवलेले आणि मी निघाली अन्वीला घेऊन. ते इथे ना छान अशा व्हिडिओ करत होते. आणि मी लवकरच परत दापोलीला जाणार आहे, तर तुम्हाला तिथले व्लॉग बघायला नक्की मिळतील. तर अर्णवला मी उठवली नाही, अन्वीला उठवून आंघोळ वगैरे करून तिची तयारी करून घेतली. आणि ह्या सकाळच्या मस्त मस्त थंडगार वाऱ्याला आणि ह्या क्लायमेटला आणि हे जे सुंदर सुंदर ग्रीनरी दिसते ना त्याला आता मी थोड्याच वेळात बाय बाय करणार आहे. अर्णवलाही उठवलं, रितिशालाही उठवलं निघायच्या वेळेस. मुलांचं तोंड उतरलेलं होतं, पण काय करणार, जायचं पण होतं, कारण कळव्यालाही थोडंसं काम होतं, त्यासाठी मला निघावं लागलं. मी जेव्हा दापोलीला होती ना त्याच पिरियडमध्ये अमोल ताईला घेऊन श्रीवर्धनला गेलेले. तर तिथला ना व्हिडिओ ह्यांनी पाठवलेले की आंबे कसे काढत होते ते. तर त्यांनी हा व्हिडिओ पाठवून दिलेला. भाऊ आणि अमोल विहिरीजवळच्या इथे गेलेले आय थिंक. तर तिथे ना आंबे काढत होते. तर ही व्हिडिओ मी ह्याच्यात का टाकली, कारण अमोल बोलले की मी गेलो आहे ना तर ती पण व्हिडिओ टाकतं. अमोल श्रीवर्धनला गेलेत आणि मी दापोलीला आलेली. तर सकाळी पप्पाने ऑटो बुक केली आणि रिक्षा आली. तसे हे सोडायला मला आलेले अर्णव आणि रितिशा. दूध घ्यायचं होतं ना त्यांना, म्हणून मी म्हटलं चला माझ्याबरोबर रिक्षातून ते तिकडे उतरा तुम्ही. आणि इथे आलो ना, आल्या मला आमची बस लागलेली दिसली आणि सीट बुक झालेलीच होती, सागरने बुक केलेली. कारण गाड्या ऑलमोस्ट फुल होत्या आणि सागर कसं दापोली डेपोला कामाला आहे, त्याच्यामुळे त्यांनी फोन करून सांगितलं, तसं पटकन बुक केलं. जेव्हा आंबेतला डेपोला थांबली ना गाडी, तर तिथे नाश्त्यासाठी अन्वी बोलली मला वडापाव खायचा आहे. तर मी वडापाव घेतला, पण ना तो थंड होता म्हणून त्यांना सांगितलं मी गरम गरमच काढून द्या. तर इथे ह्या पद्धतीने वडा कोण खातं मला माहिती नाही आहे. वडा एका हातात पाव, म्हणजे एक बाईट वड्याची एक बाईट पावाची असं चालू होतं. सोबत घेतलेलं पाण्याच्या बॉटल. पण काय झालं, माणगावला ना खूप ट्रॅफिक भेटली, म्हणजे 2 तास माणगावमध्ये मी अडकलेली. पण यावेळेस खायचं सगळं होतं, पण पाण्याची बॉटल जी घेतलेली ना ती माझी संपलेली. तर मी कंडक्टरना रिक्वेस्ट केली की जिथे आता कुठे गाडी थांबेल ना तर अगदी 2 मिनटासाठी तरी मी पटकन 2 बॉटल घेऊन येते मुलीसाठी, कारण अन्वीला ना खूप तहान लागलेली होती. आता इथे आलो आम्ही रामवाडीला खायचं तर इच्छा काय नव्हती, पण गरम एवढं होत होतं ना म्हणून ज्यूस पिऊन घेतली. नालासोपारा दापोली होती. सांगू 2 का 2.5 तास ऑलमोस्ट ती लेट झाली होती ट्रॅफिकमुळे. तर इथे आम्ही ज्यूस वगैरे पियालो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. कळवा नाक्यावर उतरल्या ही जी लाल गाडी दिसते ना ती आमचीच गाडी होती. तिथे उतरल्या पटकन रिक्षा मिळाली आणि आम्ही आलो
घरी आल्यावर घरी यायच्या आधी मी काय केलं, ताईची जिथे रूम तयार होते ना तिकडे गेली. रूमचं काम 2 दिवसामध्ये किती पूर्ण झाले बघायला. रूमचं काम झालं तरच मी पुढे जाऊ शकते गावी, त्यामुळे मला ते बघायचं होतं. आणि चला, हे रूमचं काम ऑलमोस्ट होत आलेलं आहे आणि माझी परत जायची तयारी आहे गावी. ते हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या.